हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स। आज मी तुम्हाला 3 किलो प्रमाणात उडदाच्या डाळीचे वर्षभर टिकणारे खुसखुशीत असे पापड दाखवणार आहे। एवढे टेस्टी आणि रुचकर होतात, अगदी परफेक्ट प्रमाण आहे। सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझे छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। असे हे पारंपरिक पद्धतीने पांढऱ्या उडीद डाळीचे पापड बनवले ना तर वर्षभर टिकतील आणि एवढे चविष्ट आणि रुचकर होतील। तर तुम्ही असेच बनवाल बघा। तर आता फार उशीर न लावता आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम इथे मी 2.5 किलो पांढऱ्या उडीद डाळीचं पीठ आणि अर्धा किलो त्यामध्ये मुगाच्या डाळीचं पीठ म्हणजे एकत्र हे दळून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे बघा पापड मसाला घेतलेला आहे रामबंधू। 1 किलोसाठी 1 पाऊच आपल्याला टाकायचा आहे। तर इथे मी 3 पाऊच घेतलेले आहेत 3 किलो प्रमाणामध्ये। तर आता हे बघा मी सगळं एका पिशवीमध्ये दळलेलं पीठ घेतलं आहे आणि त्यातलं थोडंसं साईडला मी पिठी लावण्यासाठी साईडला काढून ठेवलेलं आहे। आता यामध्ये बघा हे तिन्ही पाऊच मी मिक्स करत आहे। पहिलं हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकत्र मिक्स केल्याने चव एकसारखी लागते। आणि जर तुम्ही 2 टप्प्यांमध्ये पीठ भिजवत असाल तर एकदाच मिक्स करून ठेवा हे जे मसाल्यांचे पाऊच आहे ते, नाहीतर मग वेगवेगळं जर तुम्ही बनवलं आणि प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळं पाऊच घातलं तर कमी जास्त प्रमाण होऊ शकतं। काही वेळेला काही खारट लागतात तर काही आळणी पापड लागतात। त्यामुळे एकसारखे चव लागण्यासाठी, एकसारखे पापड होण्यासाठी एकत्र सगळ्या पिठामध्ये सगळे मसाल्याचे पाऊच मिक्स करून घ्यायचे आहे। तर हे मी सर्वात प्रथम आता एका पिशवीमध्ये सगळे पाऊच मी सोडलेत आणि मिक्स करून घेते। त्यानंतर यातलं अर्धं पीठ मी एका ताटामध्ये काढून अर्धं पीठ पहिले भिजवणार आणि अर्धं पीठ मी नंतर भिजवणार आहे। तर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, जास्त मीठ टाकायचं नाही। ऑलरेडी ते आपण जे मसाल्याचे पाऊच आणले त्यामध्ये मिठाचं प्रमाण अगदी योग्य असतं, पण थोडंसं आळणीपणा नसावा म्हणून अगदी थोडंसं किंचित मी मीठ टाकलेलं आहे घरचं। आता हे सगळं मिक्स करून घेतलं। आता एका बाउलने आपल्याला अर्धं पीठ ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। तर मी अर्धं पीठ आता भिजवते आणि अर्धं नंतर भिजवणार आहे, म्हणजे एकदाच भिजवून घेणार आहे। आणि भिजवताना पीठ अगदी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप छोट्या छोट्या टिप्स सहित सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। अगदी नवीन शिकणाऱ्या अनमॅरिड मुलीसुद्धा करू शकतील असे हे उडदाचे पापड परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला दाखवलेलं आहे। अर्धं पीठ मी आता काढून घेते आणि अर्धं पीठ तसंच मी पिशवीमध्ये ठेवते। तर लागतनुसार पाणी घालायचं आणि गोळा बनवून घ्यायचा। एकदम पाणी जास्त घालायचं नाही आहे, लागतनुसार थोडं थोडं पाणी घालायचं। हे पीठ हलकं असल्यामुळे गोळा बनवताना अगदी काळजीपूर्वक बनवायचं आहे। जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर हे पीठ चिकट असल्यामुळे पीठ पातळ झाल्यानंतर पापड लाटायला खूप त्रास होऊ शकतो। त्यामुळे लागतनुसार पाणी घालायचं आणि घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर मी थोडं थोडं पाणी घालते, बेताने पाणी घालायचं आहे। पहिलं सगळं थोडं थोडं पाणी घातल्यानंतर पीठ एकत्र करून हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गोळा बनवून घ्यायचा आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते आहे। तर ह्या पांढऱ्या उडीद डाळीमध्ये तुम्ही मुगाची डाळ मिक्स करून दळून आणलं तर पापड खूप छान चवीला आणि खुसखुशीत होतात। टाळूला खाताना चिकटत नाहीत, चिकट होत नाहीत किंवा काळे पडत नाहीत। वर्षभरासाठी अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत काही छोट्या छोट्या टिप्स, त्यासुद्धा तुम्ही जर फॉलो केल्या तर पापड एवढे रुचकर आणि चविष्ट होतील तर तुम्ही बघा कधीच बाहेरून विकत आणणार नाही हे उडदाचे पापड। आणि 3 किलोमध्ये अगदी बघा वर्षभर टिकतील एवढे पापड तयार होतात आणि अजिबात कडक होत नाही। अगदी दात नसलेले सुद्धा किंवा लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि तोंडात टाकताच अगदी बघा पाणी होतं, एवढे खुसखुशीत हे पापड होतात। तुम्ही हवं तर मूग डाळीचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता। समजा 2 किलो तुम्ही पांढरी उडीद डाळ घेतली तर 1 किलोसुद्धा मुगाची डाळ टाकू शकता, पण मी इथे 2.5 किलो पांढरी उडीद डाळ घेतली आणि अर्धा किलो मी मूग डाळ घेतलेली आहे। ही एकत्र दळली आणि त्यानंतर इथे मी मिक्स करून तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवलेच आहे। परत सांगते, 1 किलो पिठासाठी तुम्हाला 1 पाऊच टाकायचं आहे। ते पाऊच 100 ग्रॅम असतं। रामबंधू मसाला हा पापड मसाला तुम्ही
किराणा शॉपमधून आणायचा आहे आणि 1 किलोसाठी 1 पाऊच असं तुम्ही 3 किलोचे किंवा 4 किलोचे बनवले तर त्या पद्धतीने ते पाऊच त्याच्यामध्ये ॲड करायचे. तर मी इथे 3 किलोसाठी 3 पाऊच वापरलेले आहे. आता बघा इथे मी पाणी लागतनुसार टाकून थोडं थोडं पाणी टाकायचं, सगळं पीठ मिक्स करायचं आणि असं प्रेस करून पूर्ण जोर देऊन हा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बनवायचं आहे. एवढा घट्ट असा दाटसर असं हे पीठ भिजवायचं आहे. जेवढं तुम्ही घट्ट भिजवाल तेवढे ते पापड छान अगदी कुरकुरीत आणि रुचकर होतात बघा, खुसखुशीत होतात आणि लाटायलाही त्रास होत नाही. लाटताना पीठही जास्त लागत नाही. जर लाटताना पीठ पातळ झालं तर पीठ जास्त लावलं जातं आणि पांढरे पापड झाल्यानंतर तळल्यानंतर लाल पडतात किंवा वर्षभरासाठी आपण साठवून ठेवतो तर ते काही वेळेला काळे देखील पडतात. त्यामुळे अगदी हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे छोट्या छोट्या टिप्स, त्या नक्की फॉलो करा. तर अशा पद्धतीने थोडा थोडा गोळा 2 टप्प्यांमध्ये बनवून घ्यायचा आहे. आणि सकाळी सकाळी जर तुम्ही पीठ भिजवलं, सगळी कामं आवरून घेतली, त्यानंतर तुम्ही पापड लाटायला घेतले तरी व्यवस्थित असे पापड दिवसभरामध्ये लाटून होतात. फॅनच्या हवेखाली सुकवायचे आहे. उन्हाला वगैरे ठेवायची गरज पडणार नाही तुम्हाला. फॅनच्या हवेखाली घरातच सुकवायचे आहेत हे पापड. आता हे सगळं ताटाला वगैरे असं पीठ चिकटलं जातं, कारण पापडाचं पीठ चिकट असतं. त्यामुळे ते व्यवस्थित असं उलाटणीने किंवा तुम्ही असं हाताने काढून सगळा गोळा एकजीव करून घ्यायचा आहे, एकत्र भिजवून घ्यायचा आहे, पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल लावून असा गोळा बनवून एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे असे कडक पीठ होत नाही हवेने. काही वेळेला काय होतं की हवेने पीठ कडक होतं आणि नंतर मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवलंच आहे की कशा पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीने आपले आई आजी लोक बनवतात त्या पद्धतीने मी तुम्हाला पापडाची रेसिपी शेअर केलेली आहे. त्यामुळे कुठेही तुमचे पापड बिघडणार नाही, काळे पडणार नाही आणि एवढे छान रुचकर चविष्ट अगदी खुसखुशीत बनतील बघा. तुम्ही अशाच पद्धतीने पापड बनवाल कायम. आता बघा मी गोळा बनवून घेतला आहे. थोडं हाताला तेल लावायचं, थोडं ताटाला तेल फिरवायचं आणि जोर देऊन गोळा बनवून घ्यायचा आहे. तर थोडा वेळ लागतो, पण एकदा जर तुम्ही पापड बनवले तर वर्षभर तुम्ही कधीच बाहेरून विकत आणणार नाही. एवढे छान पापड तयार होतात. आणि जर तुम्ही माझ्यासारखी एकटी करायला असेल तर तुम्ही पिठाचा गोळा बनवून पहिल्या दिवशी काय होतील तेवढे करून तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा 2 टप्प्यांमध्ये करू शकता किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा पीठ भिजवून करू शकता. पण एकसाथ जर पीठ भिजवून असा गोळा बनवून प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवला तर तुम्ही बघा एका दिवसातच होतात, फार वेळ लागत नाही. एकटी असेल किंवा तुम्हाला जोडीला कोणी असेल पापड करायला तरी पटकन होतात. अगदी 2 ते 3 तासामध्ये 3 किलोचे पापड सहज लाटून होतात. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. आता बघा एक गोळा बनवून झाला आहे, दुसरा गोळा मी तसाच बनवून घेणार आहे आणि एकसाथ सगळे पापड लाटून घेणार आहे एका दिवसातच. कारण फार वेळ लागत नाही. एकदा बसलो की 1-2 तासामध्ये सहज होऊन जातात. आणि फॅनच्या हवेखाली असं ओढणीवर किंवा तुम्ही एखादा प्लॅस्टिकचा कागद चटईवर मॅटवर अंथरून त्यावर तुम्ही ते पापड टाकायचेत आणि फॅनच्या हवेखाली सुकवायचे आहेत. आता हा दुसरा गोळासुद्धा मी बनवून घेते आहे. तर बघा दुसरा गोळासुद्धा मी बनवून घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं तेल फिरवायचं आणि हातालासुद्धा लावायचं. जोर देऊन व्यवस्थित असा गोळा घट्टसर असं मी दोन्ही गोळे बनवून घेतलेले आहेत. तर 3 किलो प्रमाणामध्ये असे हे 2 टप्प्यांमध्ये मी पीठ भिजवून 2 गोळे बनवून घेतलेत आणि आता हे मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे. आणि जसं पाहिजे तसं तुम्ही थोडं थोडं पीठ काढून पुढे मी तुम्हाला दाखवलंच आहे कशा पद्धतीने करायचं आहे. तर आता बघा गोळा बनवून झाला आहे व्यवस्थित तेल लावून. त्यानंतर असा एक पाटा वरवंटा असेल तुमच्याकडे तर पाट्याला थोडंसं तेल लावायचं आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्णपणे असं लूज करून घ्यायचं आहे. चांगलं टेचलं ना आपण वरवंट्याने ते तर पापड पण छान होतात आणि अगदी बघा लाटायला पण सोपं जातं. असं वरवंट्याला सुद्धा तेल लावायचं आहे, पाट्याला तेल लावायचं आहे आणि पूर्ण टेचून घ्यायचं आहे. पूर्वी बघा आपल्या आई आजी लोक
असे पाट्यावर वरवंट्याने पीठ टेचून वगैरे घ्यायचे आणि बघा तेल लावून चांगलं एकजीव करून घेतल्यानंतर पापड खूप छान व्हायचे, चवीला आणि रुचकर लागायचे बघा. आणि वर्षभर टिकायचे. एवढंच नाही तर 5-5 आणि 10-10 किलोचे पापड करत होते पूर्वी. आणि एवढे खायला रुचकर आणि चविष्ट लागतात, खुसखुशीत होतात बघा. अगदी तुम्ही तळण्यापेक्षा भाजून जरी खाल्ला तरी जेवणाची चव दुप्पट वाढते. तर आता बघा मी इथे वरवंट्याने असं टेचून घेते, एकजीव करून हाताने पुन्हा मळून गोळा करून जसं व्हिडिओ दाखवलं त्या पद्धतीने आपल्याला पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत. तर आता बघा मळून घेते आहे मी आणि नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तर गोळेसुद्धा मी कसे कट करते अगदी बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर असं थोडासा साईडला भाग काढायचा पिठाचा आणि पूर्णपणे हाताने मळून घ्यायचा आणि त्यानंतर बघा एका साईडचे पापड होण्यासाठी असा एक धागा घ्यायचा आहे. धाग्याने एकसारखे बघा मेजरमेंट बरोबर लक्षात येतं, तेवढ्याच साईजचे बरोबर गोळे कापून घ्यायचे आहेत आणि धाग्याने पटकन कट होतं. तर हे बघा अशा पद्धतीने कापायचे आहेत. तर असे एकसारखे गोळे बनवून घेतलेत मी आणि एवढं पीठ असं मळून घ्यायचं आहे. तर बघा अगदी लाटायला सोपं जातं, फार वेळ लागत नाही. असे थोडे गोळे करून एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचे म्हणजे कडक होणार नाही. पीठ काही वेळेला कडक होतं, मग लाटायला त्रास होतो किंवा फॅनच्या हवेने पीठ कडक झाल्यामुळे मग लाटायला त्रास होतो आणि अगदी बघा पापड असा प्लेन येत नाही. त्यामुळे असं मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळून घ्याल, टेचून घ्याल चांगलं वरवंट्याने पाट्यावर, तेवढे पापड ते छान होणार तुमचे. तर अशा पद्धतीने बघा मी एकसारखे गोळे करून घेते आहे. तर पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि चांगलं मी पाट्यावर टेचून घेतलं आहे, त्यामुळे एकसारखे असे गोळे झालेत आणि लाटायलाही वेळ लागत नाही. अगदी पटापट एकसारखे पापड एका मागोमाग आपण करू शकतो. तर आता इथे मी गोळे बनवून घेतलेत आणि लगेच लाटायला घेणार आहे. तर आता इथे बघा तुम्ही असं लाकडी पोळपाट असेल तर पटपट होतात. आता काही वेळेला ॲल्युमिनियमचा असा पोळपाट असेल तर त्यावर चिकटले जातात, तर थोडा वेळ लागतो. त्यामुळे मी इथे आता पाट घेतलेला आहे. असा पाट असेल तरी तुम्ही पाटावर पटापट लाटू शकता. तर थोडंसंच पीठ लावायचं, पिठी जास्त लावायची नाही आहे, जास्त पांढरे असे पापड करायचे नाही आहेत. जेवढं तुम्ही पीठ कमी लावाल तेवढं पापड चांगले होतात आणि वर्षभर टिकतात. तर थोडं पीठ लावायचं. जरी चिकटत असेल तरी पण बघा खाली आणि थोडं वरती पीठ असं हाताने बोटाने लावायचं आणि लाटून घ्यायचे. एकसारखे असे लाटते, जास्त जाड नाही आणि जास्त पातळ लाटायचे नाही. तर असे मी एकसारखे बघा पापड करून घेतलेत आणि असं प्लास्टिकच्या कागदावर किंवा ओढणीवर असे तुम्ही टाकायचे, तर पटपट लाटून होतात. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पापडाची रेसिपी दाखवलेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. 2 दिवस असे छान सुकवायचे आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. अजिबात पापड खराब होणार नाही, काळे पडणार नाही. तर बघा एवढे एकसारखे छान असे पिवळे पापड झालेले आहेत. मूग डाळ टाकल्यामुळे पिवळसर कलर आलेला आहे. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.